नमस्कार श्रोते हो. आपण पहिलं कवी संमेलन पाहिलं. कवी संमेलनामध्ये हरभऱ्याच्या झाडावर चढवल्यानंतर कसा माणूस बोलतो आणि कशी फजिती होते हेही बघितलं. आज आपण दुसऱ्या एका कवी संमेलनात जाणार आहोत. रवी रविराज चंद्र तारे सारे खिशात असती, ऐशी कधी कवींची होती जगात महती. ओरले न तंत्र कसले आले मनास करीती, झाली दशा अशी की कोठेही काव्य गाती. काव्यास गायनाला बोलावता स्पशानी, येता निमंत्रणाला आपणास धन्यवाणी. होती स्मशानभूमी जळत्या कितीक चिता, अवसेची रात्र आणि शनिवार एक होता. काव्यास गायनाला गर्दी खूप झाली, गर्दीस पाहुनी त्या भूते दडून बसली. वाचित काव्य असला वाजून गेले बारा, आणि तसाच थोडा थंडीस येई जोरा. सुटला भयान वारा, आभास भास झाला, विजा कडालल्या आणि पडल्या तशाच गारा. हलले समोर काही, कंपित सर्व झाले, हलले परंतु कोणा तेथे न काही दिसले. आली भूते म्हणून भयभीत सर्व झाले, शंकित होऊन सारे तिथून उठले. दाटी प्रचंड झाली, उठता तिथून सारे, म्हणतात एकमेका आता पुरे पळा रे. लोटीत एकमेका कल्लोळ खूप केला, आणि क्षणात कवीचा जथ्था पळून गेला. सामान्य नाही आम्ही, पत्नी मुलाची म्हणती, मोठेपणा स्वतःचा आणि वीरश्री कथिती. श्रेष्ठत्व आमचे की भूते आम्हास भीती. गाता आम्ही स्मशानी, भूते ही स्तब्ध होती. जथ्था कसा पळाला हे ते गुपित होते, सारे गुपित फिरते तिसरे दिनी कळाले. पेपरमध्ये वाचल्यानंतर. नमस्कार.